जॉब जॉन हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथेच तुमच्या करिअरची खरी सुरुवात होते. भारतीय सैन्यात दाखल होण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय का? मग ऐका, तुमचं मिशन आज आत्ता याच क्षणी सुरू होत आहे. हे आहे मिशन अग्निवीर 2026 आणि आम्ही आहोत तुमचे मिशन कमांडर. चला तर मग या शानदार प्रवासाला सुरुवात करूया. पण हे मिशन सुरू करण्याआधी स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारा. ही क्षमता तुमच्यात आहे का? कारण हे फक्त एक आव्हान नाहीये. हे देशाच्या सेवेसाठी दिलेले एक आमंत्रण आहे. एक असं साहस जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. तर आपल्या या मिशनमध्ये 5 अत्यंत महत्त्वाचे मार्ग आहेत. आणि प्रत्येक मार्ग तुम्हाला शौर्याच्या एका वेगळ्याच प्रवासावर घेऊन जाणार आहे. प्रत्येक भूमिकेचं स्वतःचं एक महत्त्व आहे, एक खास जबाबदारी आहे. चला, आपण मिळून या 5 मार्गांचं रहस्य उलगडूया. पहिला मार्ग आहे अग्निवीर जनरल ड्युटी, म्हणजेच आपला GD. हे ते सैनिक आहेत जे अगदी समोर सीमेवर कोणत्याही कठीण परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभे ठाकतात. खरं सांगायचं तर हे आपल्या सैन्याचा कणा आहेत, शौर्याची एक जिवंत प्रतिमा. त्यांचं धाडसच त्यांची खरी ओळख आहे. आता या भूमिकेसाठीची पात्रता एकदम स्पष्ट आणि सरळ आहे. शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर 10वीमध्ये किमान 45% गुण मिळवून उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आणि शारीरिक निकषांमध्ये उंची कमीत कमी 168 सेंटीमीटर आणि छाती न फुगवता 77 सेंटीमीटर हवी, जी फुगवून 82 सेंटीमीटर झाली पाहिजे. हे निकष म्हणजे तुमच्या शारीरिक क्षमतेची आणि कणखरतेची पहिली परीक्षाच आहे. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या भूमिकेकडे, अग्निवीर टेक्निकल. एक लक्षात घ्या, जर GD सैनिक हे सैन्याचं बळ असतील तर टेक्निकल अग्निवीर हे सैन्याचं डोकं आहेत. अत्याधुनिक रणगाडे, मिसाईल सिस्टम आणि सगळी खतरनाक शस्त्र ती यांच्याच हातात असतात. यांची बुद्धीच यांचं सर्वात मोठं शस्त्र आहे. इथे मात्र तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत, जे तुम्ही तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीनुसार निवडू शकता. समजा तुम्ही विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीसह 12वी पास असाल तर हा मार्ग थेट तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्ही 10वी नंतर ITI किंवा कुठला तांत्रिक डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी हा दुसरा मार्ग खुला आहे. दोन्ही मार्ग तुम्हाला एकाच ध्येयाकडे घेऊन जातात, तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला सुरक्षित ठेवणे. तिसरी भूमिका आहे अग्निवीर लिपिक किंवा स्टोअर कीपर. एक गोष्ट लक्षात घ्या, युद्ध फक्त सीमेवर लढलं जात नाही. ते कागदावर, नकाशांवर आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवरही लढलं जातं. हे लिपिक आणि स्टोअर कीपर तेच योद्धे आहेत जे प्रत्येक ऑपरेशनला यशस्वी करण्यासाठी लागणारी रसद आणि अचूक माहिती पुरवतात. म्हणजे हे पडद्यामागचे खरे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आहेत. या भूमिकेसाठी अचूकता आणि प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच इथे कोणत्याही शाखेतून 12वीमध्ये किमान 60% गुणांची अट ठेवली आहे. हा शैक्षणिक बार थोडा उंच आहे, कारण हे पद फक्त व्यवस्थापनाचं नाही तर एका मोठ्या जबाबदारीचं आहे. विचार करा, सैन्याची संपूर्ण लॉजिस्टिक्स साखळी या एका भूमिकेवर अवलंबून असते. चौथी भूमिका, अग्निवीर ट्रेड्समॅन. बघा, सैन्याची गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर लागतो, पण तीच गाडी दुरुस्त करण्यासाठी एक मेकॅनिक लागतो. सैन्याला जेवण्यासाठी अन्न लागतं आणि ते बनवण्यासाठी एक आचारी लागतो. हे ट्रेड्समॅन सैन्याच्या अशा प्रत्येक गरजेची काळजी घेतात आणि सैन्याला आत्मनिर्भर बनवतात. इथे तुमची 10वीची पदवी ही फक्त एक सुरुवात आहे. याच पायावर सैन्य तुम्हाला अशा कौशल्यांनी सुसज्ज करेल जे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतील. इथे गुणांची कोणतीही अट नाहीये, कारण सैन्य तुमची शिकण्याची इच्छा बघतं. खरंच, ही शिकण्याची आणि स्वतःला घडवण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि ही 5वी भूमिका हे सिद्ध करते की देशाची सेवा करण्यासाठी मोठ्या पदव्यांचीच गरज नसते. तुमचं समर्पण आणि तुमची मेहनत सर्वात जास्त महत्त्वाची आहे. अग्निवीर ट्रेड्समन जी 8वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे, ही भूमिका दाखवते की आपलं सैन्य प्रत्येकाला संधी देतं आणि प्रत्येक कौशल्याचा आदर करतं. ही भूमिका अनेक तरुणांसाठी संधीचे दरवाजे उघडते. फक्त 8वी पासची पात्रता हेच सिद्ध करते की भारतीय सैन्याला फक्त पदवीची नाही तर देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि क्षमतेची गरज आहे. हीच तर भारतीय सैन्याची खरी ताकद आहे, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता. तर आपण 5ही पर्यायांची माहिती घेतली, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे? ही एक निवड तुमच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे.
चला, या निर्णयासाठी आम्ही तुम्हाला थोडी मदत करतो. स्वतःला विचारा, तुमची खरी ताकद नेमकी कशात आहे? तुम्हाला मैदानात उतरून शौर्य दाखवायला जास्त आवडतं की पडद्याआड राहून रणनीती आखायला? बघा, एकीकडे आहे जीडी म्हणजे भाल्याची धार बनण्याची संधी, जिथे शारीरिक क्षमता आणि धाडस हेच सर्वस्व आहे. तर दुसरीकडे आहे टेक्निकल तज्ज्ञ म्हणजे भाल्यात चालवणारा मेंदू बनण्याची संधी, जिथे तुमची बुद्धिमत्ता आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य आवश्यक आहे. तुमचं व्यक्तिमत्व कशाशी जुळतंय याचा नीट विचार करा. एकदा का तुमचा मार्ग निश्चित झाला की मग अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. थेट तुमच्या जवळच्या कमांड सेंटरशी संपर्क साधा. आपलं मिशन हेडक्वार्टर म्हणजेच आर्मी रिक्रुटिंग ऑफिस अर्थात ARO तुमचं मिशन सुरू करण्याची ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमधल्या भावी सैनिकांनो, लक्ष द्या. तुमचं पहिलं ठिकाण आहे ARO पुणे. यामध्ये अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमची नोंदणी इथेच होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि नांदेड परिसरातील तरुणांनो, तुमचं मिशन हेडक्वार्टर आहे ARO औरंगाबाद. या झोनमध्ये छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी हे जिल्हे येतात. आता तयारीला लागा. कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या शूर भूमीतून आणि गोव्याच्या सुंदर किनाऱ्यांवरून येणाऱ्या उमेदवारांसाठी तुमचं केंद्र आहे ARO कोल्हापूर. हो, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह उत्तर आणि दक्षिण गोव्याचाही यात समावेश आहे. ही खरंच एक मोठी संधी आहे. आता विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यांना कव्हर करणारं ARO नागपूर हे एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे. नागपूरपासून थेट गडचिरोलीपर्यंत इथल्या तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि सैन्य तुमची वाट पाहत आहे. आणि मुंबईच्या वेगवान जीवनापासून ते उत्तर महाराष्ट्राच्या शांत परिसरापर्यंत ARO मुंबई हे तुमचं प्रवेशद्वार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे यांसारख्या जिल्ह्यांतील तरुणांसाठी शौर्य दाखवण्याची हीच ती वेळ आहे. ठीक आहे टीम, आता आपण मिशनच्या अगदी अंतिम टप्प्यात पोचलो आहोत. आतापर्यंतची सगळी माहिती ही तयारी होती. आता वेळ आहे कृतीची. त्यामुळे नीट लक्ष द्या, कारण ही माहिती सर्वात जास्त महत्त्वाची आहे. हे आहेत मिशनचे काही महत्त्वाचे नियम. उमेदवाराचा जन्म 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 याच दरम्यान झालेला असावा. अर्धशुल्क आहे फक्त ₹250 आणि अर्ज केवळ आणि केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. या तारखा आणि नियम खूप महत्त्वाचे आहेत. यात कोणतीही चूक झाली तर तुमच्या मिशनमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे याची काळजीपूर्वक नोंद घ्या. आणि आता मिशनचं घड्याळ. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2026. लक्षात ठेवा, वेळ वेगाने निघून जात आहे. त्यानंतर 1 ते 15 जून 2026 दरम्यान होईल पहिली फेज म्हणजेच ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर होईल भरती मेळावा. तुमच्या कॅलेंडरवर या तारखांना आत्ताच गोल करून ठेवा. प्रत्येक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. देशाचं भविष्य तुमच्या हातात आहे आणि तुमचं मिशन आता सुरू होतंय. ही फक्त एक नोकरी नाही, तर देशाची सेवा करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची आणि एक नायक बनण्याची संधी आहे. तुमच्या शौर्याची गाथा लिहिण्याची वेळ आली आहे. जॉबचिन हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जॉबचिन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया.